हॅलो नमस्कार. तर आज मी सकाळपासून व्हिडिओ काही बनवला नाही आणि तुम्हाला समजलंच असेल की मी काय करत आहे. तर ही आहे काली मेहंदी. हे बघा मयुरी, मी हेच वापरत असते, मयुरी मेहंदी. आणि हे बघा माझे केस ना खूप हे बघा पांढरे पांढरे झाले, इथं इकडून पूर्ण हे पांढरे पांढरे केस झाले. तर मी आता मेहंदी लावते, मस्त काळी मेहंदी. बघा माझे केस थोडे लंबे आहे ना, चांगले आहे, छान आहे माझे केस नाही. तर मी आता मेहंदी भिजवून घेते मस्त. याच्यामध्ये मस्त मेथी दाणा, दही, चायपत्तीचं पाणी हे सगळं टाकलं ना तर केस अजून एकदम मस्त छान होते आणि वाढ वाढ पण होते केसाची. पण मी काही आता सध्या टाकत नाही. मला आता आहे माझ्याजवळ सामग्री, पण मला नाही टाकायची, मी नाही टाकणार. तुम्ही टाकू शकता मेहंदीमध्ये हमेशा. आणि बरं, काळी मेहंदी आणत जा आणि त्याच्यामध्ये सिकाकाईच्या शेंगा, त्याचं पावडर, रिठा याचं पावडर असं मिक्स करून ह्या मेहंदीमध्ये टाकत जा. आणि त्याच्यामध्ये मेथी दाणा, चायपत्तीचं पाणी, हे याचं पण मिश्रण तयार करून याच्यामध्ये टाकू शकतात. केस खूप ना, तुम्ही हे ट्राय करून बघा. मी तर नाही केलं, पण नाही, अगोदर मी लग्ना अगोदर करत होती, पण आता मी सिकाकाईच्या शेंगा आणतच नाही, पण आणन मी, आनंद करत जाईल. तर मी आता साधी सिंपल, आता हे मला आताच घाई आहे त्यामुळे मी हे मेहंदी लावत आहे. आता काही शेंगा आणत नाही मी, नाही तर हमेशा मी शेंगा टाकत असते. कारण माझी मोठी बहीण आहे ना, ते सुद्धा करत असते तशी. तर हे सगळं मिश्रण आता मी लावून घेते केसाले, कारण माझे केस खूप पांढरे पांढरे होऊन गेले समोरून. तसे माझे केस ना, मी 12वीला होते ना तेव्हापासूनच माझे केस पांढरे झाले आहे. झालं माझं मिश्रण तयार. आणि बघा आज मी लय खुश आहे, लय खुश आहे. कसं, माझी आई आली आणि माझा भाऊ पण आला होता मोठा, रातभर राहिले काल. बाजार बी केला. मी व्हिडिओच नाही बनवला, माझं मन नाही झालं, मी काही व्हिडिओ बनवला नाही. आणि का नाही आज मग आईसोबत दोघंही गेले, माही आणि देवांशू पण गेले. खरंच मला असं वाटलं आता अर्ध टेन्शन माझं दूर झालं. थोडंफार तर एकटं राहायला पाहिजे ना, नाही काय? थोडंसं मनाला शांती. खूप दिवसभर धिंगाणे धिंगाणे करतात ना, तर चिडचिड होऊन जाते मी. आता एखाद्या वेळेस तरी आईसोबत गेले तर आता आता 2 दिवस आई तर असून जाईल, नाही का? नाही तर असत माझी आई. माझी आई खूप छान आहे. माझे बाबा पण खूप छान आहे आणि माझा दादा पण, मोठा दादा पण खूप छान आहे. आणि माझा देवांशू माझं नाही ऐकणार, माझ्या आईचं ऐकते आणि माझ्या मोठ्या भावाचं ऐकते, माझ्या मोठ्या दादाचं. त्याला भेटो. असं नका समजू की लेकरं गावाला गेली म्हणजे खुश आहे. खुश आहे मी, ठीक आहे. पण 4-8 दिवस थोडं म्हणजे 2-3 दिवस मला असं वाटतं की नाही आता टेन्शन दूर झालं. आईच्या घरी असणं म्हणजे ना टेन्शनच नसते. असं असते. म्हणून मी टेन्शन फ्री आहे आता. आता चला मी आता तुरंत भिजवली आणि तुरंत लावते मी. खूप केस पांढरे पांढरे झाले माझे. काय आहे जीवनामध्ये, मस्त खुश राहा. आपलं लाईफ मध्ये आपल्याला लाईफ एक वेळा मिळते. खुश राहा, नाही. अरे रे, खाली सांगते. मला ना ते ब्रशनं लावतात ना, मला ब्रशनं जमतच नाही. खूप प्रयत्न केला मी, पण मला ते ब्रशनं जमतच नाही. मला असं हाताने लावायला बघ असं पाहिजे. मला ना थोडं चांगलं वाटते असं हाताने लावायला जाते ना, खूप चांगलं वाटते मला. म्हणजे कसं हातानं मस्त परफेक्ट लागते. आणि कोणी लावून देणारं नसते. कोणी लावून देणारं राहिलं तर ठीक आहे. रोज-रोज आपण कोणाला म्हणू, की "दे बाई मला मेहंदी लावून दे." त्यांचा बी तर जीव, त्यांना बी थोडं हेच वाटते ना, कोणी हो म्हणते, कोणी नाही म्हणते. त्याच्यापेक्षा काय कोणाला त्रास द्या. आपल्या हात आहे ना जिंदाबाद. काळे होते तर काय झालं? होऊ झाले काळे. चालते. दुसऱ्यांना त्रास दिल्यापेक्षा आपण स्वतः लावून घ्या आपल्या हातानं, झालं. आणि मस्त चांगले साबणीनं हात धुवून काढले ना, तर बिलकुल काळे हात नाही होत, निघून जाते. दुसऱ्या दिवशी तर हाताचं काळं पण निघून जाते. कशाला उगाच त्रास द्यायचा.
आणि सांगतो ना, लाईफमध्ये ना मी कोणालाच कोणत्याच गोष्टीसाठी त्रास नाही दिला, खरं सांगते मी. आणि तुम्हाला माहीतच आहे, आता डेली तुम्ही माझे ब्लॉग पाहता, तुम्हालाही माहीतच आहे. मी माझं टेन्शन मी स्वतः करते, स्वतः पाळते, पण मी दुसऱ्याला देत नाही आणि मी दुसऱ्याचं टेन्शन काही घेत नाही. मी फक्त माझं टेन्शन मी करत असते. आणि कसं आहे, मेहंदीला कलर नाही आहे शायद, असं वाटून राहिलं मला. खूप दिवस झाले मी ना ते रिच क्रीम लावत असते, पण ते केमिकलचं राहते, ते जास्त नाही लावले पाहिजे. तुरंत कुठं अर्जंट जाणं आहे तर तेव्हा ठीक आहे, पण आपली मस्त मेहंदी आणि खरी मेहंदी ना तुम्ही घरगुती तयार करा. मस्त हिना मेहंदी आणा, पावडर आणा, त्याच्यामध्ये शिकाकाई शेंगा, रिठा, एक अंड, दही, मेथी दाणा हे सगळं मिक्स करून ना ती मेहंदी तयार करा तुम्ही. ती मेहंदी खूप एकदम चांगली असते, केसालाही चांगली असते आणि केसाची वाढ होते तशाने. माझ्याकडे तर टाइम नाही आहे, मी तर नाही करत, पण तुम्हाला सांगते करून बघा. शिकाकाईच्या शेंगा भेटते, पावाने भेटते की शेताकनं भेटते, पण मिळतात. जे आयुर्वेदिक दुकान राहते ना तिथे मिळतात. आमच्या इकडे मिळते तशा शेंगा, पण मला ते पिसायलाच मोठा कंटाळा येतो, पिसणंच मला जमत नाही. त्यामुळे नाही तर मी तर मस्त शिकाकाईच्या शेंगा लावत असते, आणल्या असत्या. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगून द्या, तुमच्या ऑर्डरवर, तुमच्या पत्त्यावर मी पाठवून देते. झालं, कडकडच झालं, जमली माझी मेहंदी झाली. कशाला दुसऱ्याला त्रास द्यायचा, नाही का? आपल्याला तयार, आपल्याला आपल्या केसासाठी दुसऱ्याला त्रास कशाला द्यायचा? आपले हात आहे मस्त, आपल्या हाताने नाही तर मग पन्नी टाकायची हातामध्ये मस्त लावून घ्यायची असं हातानं. पहा झाले, आणि पहा हा तर फक्त थोडीशीच काळी झाली, आता हे उद्या निघून जाते. झालं. आणि पंखा आणि गरमी सुद्धा होऊन राहिली, पंखा चालूच नाही आहे, लाईनच नाही आहे आज, माहीत नाही लाईट काऊन नाही आहे. तर आजूबाजूची पण लाईट आहे, फक्त माझ्या घरचीच लाईट नाही आहे. तर आता मी फोन करून पाहते. चला. काल बाजूच्या झाडाखाली आंबा सुद्धा पडला बघा, पाडावरचं झाडवून पडला, मस्त पिकला. रोज एक ना एक पडते. आता आंबे सरले, खूप खाल्ले आम्ही, आंबेच आंबे खाल्ले. आणि ह्या बघा, आणि हे शेंगा काल आई आलती, तर आईनं काल बाजारातून भुईमुगाच्या शेंगा आणल्या, 1 किलो घेतल्या होत्या. अर्ध्या खाल्ल्या भाजून आणि अर्ध्या राहिल्या. तर आता याची मी आमटी बनवून. आणि सोयाबीन आणली, आणि गहू तांदूळ तर मीच नाही सांगितलं होतं, मना केलं होतं, कारण गहू तांदूळ आहे. आणि आता माझे भांडे धुवायचे, म्हणजे धुवून झाले, थोडेसेच राहिले भांडे. आणि आज ना मी खरं आज मस्त रूम व्यवस्थित करते. आज म्हणजे देवांशी माई नाही आहे, तर हा पूर्णपणानं जेवढा काही आहे ना हे सगळं आवरते. कारण देवांशून माही ना पणानाच करून ठेवत असते. तर आता मी व्यवस्थित करते. आता मी एकटी आहे. गरमीनं बापरे, गरमीनं खूप पिसाळल्यासारखं लागून राहिलं. काय माहिती काय झालं, ह्याच घरची लाईन नाही आहे. चला आता काय करावं. चला आता आंबाच खाऊ आपण आता. माझी घर मालकीन सुद्धा खूप छान आहे, चांगली आहे. मला तिचा खूप सपोर्ट आहे, आजूबाजूचा पण सपोर्ट आहे. खूप छान लोक आहेत इथं ह्या सोसायटीमधल्या, कारण सगळ्या सुशिक्षित मोहल्ला आहे, तर एकमेकांना समजून घेतात. तेवढे ना खरंच खूप चांगले आहे. पण आता असं नाही की गरीब ते गरीब आहे, ते आपल्या घरी रूम किरायाला राहते, असं काही नाही. म्हणजे आपलं असं म्हणून मला मानतात. त्याच्या कुठेही म्हणजे कोणत्या परिवारामध्ये लग्न वग्न कोणतेही कार्यक्रम जर असला ना, तर मला ना त्यांचा परिवार खरंच मला बोलवते. मला ना खरंच खूप म्हणजे इथं मला ना परखं म्हणून वाटतच नाही. असं वाटते का आपलंच कोणीतरी आहे आणि आपलेच आहे असंच वाटते मला. म्हणून ना इथं मला खूप करमते.
चला आता मी आंबा खातो. तुमच्याकडे आहे का असा? बघा किती छान. खरंच झाडावरला पिकला पिकला आंबा पडतो ना असा, म्हणजे पाडावरला तर खूप छान लागते. ह्या गावरानी आंबा झाला घरगुती, आणि ते बाजारातले येते ते तर पावडरचेच राहते नाही काय. तर चला आता मी मस्त मीठ लावून खाऊ. असंच खातो. बापरे, खरंच किती किती गोड आहे ना आंबा. खरंच खूप. खाऊन पहा तुम्ही पण. नाही, माझ्या उष्ट आहे, तुम्ही नका खाऊ. थोडी मजा की मस्करी केली. तर खरंच खूप गोड आहे. खरंच ना खूपच गोड आहे. मला खूपच. आणि ते ना म्हणजे काकू म्हणत असते की आंबे पडले म्हणजे आता काकू काही घरी आहे नाही, तर ना काकू मला फोन केला होता म्हणे आंबे पडत असते तर उचलत जा म्हणे. मी त्यांच्या परमिशन शिवाय आंब्याला कोणत्याच वस्तूला मी हात नाही लावत. ते म्हणतील तेव्हाच. आता त्यांनी सांगितलं म्हणून मी हे आंबे उचलतं. तिथं खाली पडते. झाडावर काही चढता येत नाही. मला चढता येते पण कशाला चढायचं, खाली पडतेत ना. बापरे, खरंच खूप गोड आहे. असे आंबे खायची मजा येते. आम्ही लहान लहान होतो ना, माझी म्हणजे सुनीता आणि मी लहान लहान होतो ना, तर माझे बाबा आंबे आणत होते. ते गावरानी गावरानी भेटते ना, ते दसोडे आंबे गावरानी राहते लहान लहान. तर ते आंबे आणत होते ना, तर आम्ही लपून लपून थैल्यातून एक 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 काढून घेत होतो आणि खात होतो. लपून खाऊन घेऊन आलं घेऊन जा, माहीत बी नाही करो. आईला माहीत राहत होतं की यानं लपून आंबे खाल्ले म्हणून. तर असं असं म्हणजे लहानपण नाही आहे की वेगळंच असते नाही काय. लहानपणचं खूपच खूप मस्त असते पण लहानपण. किती गोड आहे पण आंबा खरंच. अरे बापरे, ऊन ऊन पहा. बापरे, खूप चटके लागते. काय ऊन तपून राहिली. बापरे बापरे. आणि गरीब लोक जे काम करतात उन्हामध्ये, त्याचा जीव काय म्हणत असं. खरं मी कधी कधी ना विचार करते की लहान लहान लेकरं घेऊन उन्हामध्ये काम करते. आपली तर इच्छा होत नाही उन्हामध्ये जायची. उन्हामध्ये जायची इच्छा होत नाही. आणि ते लोक 12ही महिने उन्हामध्ये, एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा काम करतात लहान लहान लेकरं घेऊन. मी अशी रस्त्यानं पाहत असते ना काम करताना, तर माझा जीव खूप खूप दुखते. असं वाटते त्या लेकरांना घेऊन या. एवढ्या उन्हामध्ये खेळतेत सांगा, आणि त्यांना काहीच नाही होत बरं. आणि आपलं लेकरू जर असं उन्हात जर खेळू दिलं ना, मला उचकी लागली. आंबा खाल्ला तर उचकी लागली, तर बातच बिमार पडते. पण त्या लेकरांना ना बिलकुल ऊन म्हणून काही समजते नाही, समजत मग काहीच नाही त्यांना. म्हणजे एवढ्या उन्हामध्ये बिनधास्त खेळतात, उन्हातच राहतात बिचारे. एवढ्या गरमीत उन्हात कसं जीव म्हणत असं. पण काय करणार आहे, काय सांगणार आहे नाही. त्यांना तर वाटत असेल का आम्हाला आराम केला पाहिजे, पण त्यांच्या जिंदगीमध्ये कष्टच आहे तर काय करते. त्याला जाऊ द्या, असू द्या. ह्याच्यातून हवाच खूप येते. इतकी हवा येते की टोपले बालट्या खूप खूप सारं उडतच जाते इकडे तिकडे. आता म्हटलं ते पापड आहे, तांदूळाचं पीठ आहे, आईनं आणलेलं. म्हटलं टाकून घेतो म्हटलं पापड. पण ही हवा धून खूप सुटते. एवढ्या उन्हामध्ये हवा धून खूप सुटते, पूर्ण पापड उडून जातील. चला तर मग आता ह्या पूर्ण ह्या वाकरी इकडे तिकडे फेक फाक झाले. लेकराचे कपडे तर आता मग पूर्ण आवर करते फटाफट. Find my way to you. Yeah. Oh, I want to find my way to you. You, my love. There's so many people who say that they won't when they will. I could use some motivation, but I know how I feel.
that's the end. It's over and that's the end. Oh, I want to find my way to you. Yeah, baby. Oh, I want to find my way to you. Gotta find my way, baby. I don't need a reason to say what I want when it's real. If I see you acting patient, you never know your last meal. Faster than you like, sober and that's the end. Faster than you like, sober and that's the end. Sober and that's the end. Yeah. Passing through, catching a feeling of wonder. Can't stop till I feel that way again. Oh, no. Find my way to you. Gotta find my way. Find my way to you. Gotta find. तर ही आहे आता माहीची पेटी बास्केट. याच्यामध्ये पूर्ण माहीचे कपडे असतात. स्पेशल तिच्यासाठीच घेतले, तिचे कपडे ठेवायसाठी. कारण तिचे कपडे लहान आहे ना, आणि तिचे कपडे काही दिसत नाही मोठ्या कपड्यामध्ये, म्हणून त्याच्यासाठी ही पेटी घेतली बास्केट. त्याच्यामध्ये ते आपली कपडे काढते, आपले कपडे बरोबर व्यवस्थित ठेवते. अशाने काय व्यवस्थित तिलाही समजते. मग तर जमलं बघा, झालं ना, पूर्ण ठेवठाव झाला. बघा तुम्ही, बघा बिस्तर किती छान दिसत आहे. आणि इकडे पण पहा. आता फक्त गॅस ओटलाचं राहिलं थोडंसं. आणि हे पूर्ण रॅक मला ना पूर्ण पुसून काढायची आहे. खूप दिवस झाले, आता दिवाळीला काढली होती तेव्हापासून काही केले नाही. तर आता फक्त गॅस ओटला राहिला पुसाचा. तर आता ठीक करून घेते. पहा झालं. पण लेकरं असल्यावर ना होतच नाही कामं. तिचं वेगळं चालते, त्याचं वेगळं चालते, म्हणून ना खूप. आणि हे बिस्तरा असाच असा नाही राहत. असा ठेवला मी सकाळी, असा उचलून ठेवला की अजून तो बिस्तरा इकडे येऊन जाते. असे करते देवांशू आणि माही. म्हणून माझ्या घरामध्ये पसारा दिसतो. ठीक आहे, पसारा दिसतो, ठीक आहे, चला असू द्या. होतच असते. लहान लेकरं आहे. ज्या घरामध्ये लहान लेकरं असतात ना, तिथे तसंच होते. पसारा समजून घेत जा. आणि प्लीज मला ना गलत कॉमेंट नका करू बा. चला तर मग आता व्हिडिओ इथे स्टॉप करते. आणि प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा.